नमस्कार मित्रांनो, मी शुभम. निसर्ग शेती आणि गाव आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये झेंडू पीक लागवडीविषयी माहिती घेणार आहोत. झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्त्वाचे फूल पीक आहे. झेंडू हे प्रामुख्याने थंड हवामानाचे पीक आहे. थंड हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तिन्ही हंगामात केली जाते. झेंडूची लागवड निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत करता येते. झेंडूसाठी सुपीक व पाणी धरून ठेवणारी परंतु पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन चांगली मानवते. हे आपले 1 एकर क्षेत्र असून यामध्ये आपण पूर्व मशागत म्हणून नांगरणी आणि रोटर मारला आहे आणि ड्रीप हातरून पाण्याचे व्यवस्थापन केले आहे व त्यामध्ये 4 वॉल्वचे नियोजन केले आहे. 2 ओळींमधील अंतर सरासरी 5 फूट असावे. मित्रांनो, ही जी तुम्ही रोपे बघत आहात ती सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध असणाऱ्या तुंग या गावामधून आणली आहेत व आपल्या या क्षेत्रामध्ये 3 पद्धतीच्या वाणांची आम्ही लागण करणार आहोत. त्या म्हणजे अशा की सुपर ऑरेंज, सुपर येलो आणि कलकत्ता. मित्रांनो, वाण निवडताना शक्यतो आपल्या जवळील मार्केटमध्ये कोणत्या जातीची फुले विकली जात आहेत आणि त्याचा दर पाहून वाण निवडावे व रोपे निवडताना साधारणतः 20 ते 30 दिवसांची निरोगी 5 पानावर आलेली 15 ते 20 सेंटीमीटर उंचीची रोपे निवडावीत. झेंडू पिकाची लागवड करण्यापूर्वी रान चांगले पाण्याने गरवून घ्यावे. शक्यतो रोपाची लागण ही सकाळी 10 वाजण्याच्या आत किंवा सायंकाळी 4 वाजल्यानंतर करावी, जेणेकरून लहान रोपांना अति सूर्यप्रकाशाचा ताण पडणार नाही. रोपांची लागण करताना 1 फूट अंतरावरती प्रत्येक रोपासाठी खड्डे करून घ्यावेत. शक्यतो ठिबक सिंचनाच्या पाणी पडणाऱ्या ठिकाणी रोपे लावावीत. मित्रांनो, ट्रेमधील रोपे कोकोपीट सहित हळूवार काढून कोकोपीटच्या गट्ट्यासहित लावावेत. लागवड केलेल्या 2 रांगांमध्ये ठिबकची नळी ठेवावी. रोपांची लागवड करताना बरोबर अंतर ठेवून खड्ड्याच्या मधोमध रोप लावावे व दोन्ही हातांच्या बोटांनी दाबावे. यामुळे रोपे कोलमडून खाली पडणार नाहीत.
रोपांची लागण झाल्यानंतर रोपांना हलकेसे पाणी द्यावे. 1 एकर क्षेत्रामध्ये साधारणतः 12,000 ते 13,000 रोपे लागतात आणि शक्यतो झेंडू पिकासाठी पाण्याचे प्रमाण हे कमी लागते व त्याचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, झेंडू पीक लावणीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून नक्की कमेंट करून सांगा. आणि जे आपलं चॅनल आहे निसर्ग शेती आणि गाव अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.